आणि यानंतर आपण थेट अयोध्येमध्ये जाऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे आणि सप्तर्षींच्या मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊन दर्शन घेतायत। इथे विविध मंदिरं आहेत याच प्रांगणामध्ये आणि त्या प्रत्येक मंदिरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेणार आहेत। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, कारण का आज राम मंदिरावरती भगवा ध्वज फडकणार आहे, ज्याच्यावरती तेजस्वी सूर्य आहे, ओम आहे आणि कोविदार वृक्ष आहे, जो वृक्ष रामराज्याच्या निशाणीवरती होता, त्याचं प्रतीक होतं। आज संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। राम मंदिर विविध रंगांनी न्हाऊन निघालेलं आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद आहे, कारण का आज या संपूर्ण राम मंदिराच्या अध्यायाचा कळसाध्याय आपल्याला पाहायला मिळतोय, कारण का राम मंदिरावरती तेजस्वी भगवी पताका आज डौलानं फडकणार आहे। शतकांच्या यज्ञातून आज पुन्हा एकदा एक केशरी रेघ या भारताच्या आकाशात उमटलेली आहे, ती म्हणजे आज राम मंदिराच्या कळसावरती भगवा ध्वज फडकला जाणार आहे। अनेक मंदिरं आहेत या परिसरात आणि त्या प्रत्येक मंदिरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दर्शन घेतायत। सप्तर्षींचं मंदिर आहे, सप्तर्षींचं महत्त्व आपल्या पुराणांमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे। पुराण कथांमध्ये सप्तर्षींचं योगदान, या भारताच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये सप्तर्षींचं योगदान हे मोलाचं मानलं जातं आणि त्यांचं मंदिर इकडे स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याच विविध मंदिरांमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।